तुम्ही रोज बाजारातून आणता तो हिरवागार टवटवीत भाजीपाला, पण तोच तुमच्या घरात आजार घेऊन येत असेल तर धक्कादायक खुलासा समोर आला आहे. काही ठिकाणी नाल्याच्या घाण पाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी ऐकून तुम्हीही सावध व्हाल. लातूरसह अनेक शहरांमध्ये बाजारात येणारा ताजा आणि आकर्षक दिसणारा भाजीपाला पाहून ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. मात्र काही भागात अधिक उत्पादनासाठी शेतकरी नाल्यातील सांडपाण्याचा वापर करत असल्याचे वास्तव समोर येत आहे. या दूषित पाण्यात झिंक, शिसे, आर्सेनिक, मर्क्युरी आणि कॅडमियम सारखी घातक रसायने असल्याचे सांगितले जाते. हे घटक भाजीपाल्यातून थेट शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे पोटाचे विकार, टायफॉइड, कावीळ, अतिसार, कॉलरा यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो. विशेषतः लहान मुलांवर याचा जास्त परिणाम होऊ शकतो. बालरोग तज्ज्ञांच्या मते अशा भाजीपाल्यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते आणि शारीरिक तसेच मानसिक विकासावर परिणाम होण्याची शक्यता असते. डॉक्टरांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. भाजीपाला घरी आणल्यानंतर तो कोमट पाण्यात मीठ टाकून 10 ते 15 मिनिटे भिजवून ठेवावा. नंतर स्वच्छ पाण्याने धुवावा. शक्य असल्यास सेंद्रिय भाजीपाल्याला प्राधान्य द्यावे. फक्त हिरवा आणि चमकदार दिसतो म्हणून भाजीपाला खरेदी करू नका, कारण दिसायला ताजा असलेला भाजीपाला आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. तुमच्या घरात येणारा भाजीपाला सुरक्षित आहे का? सावध राहा, कारण आरोग्याची किंमत खूप मोठी असते.